सोलापूरमध्ये सेवाभावी संस्थांकडून अखंड अन्नदान केलं जात आहे। गॅसचा तुटवडा असताना देखील अखंडित अन्नदानाची सेवा सुरू आहे। गॅस संपला तरी देखील चुलीवर अन्न बनवून ही सेवा सुरू आहे। सोलापूरमधील अनेक निराधार आणि वृद्धांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे। दररोज 100 पेक्षा अधिक वृद्धांना आणि निराधारांना मोफत घरपोच जेवणाचे डबे देऊन ही सेवा बजावली जाते आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅसचा हा तुटवडा जाणवताना आपल्याला दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर अनेक हॉटेल्स देखील गॅसच्या अभावी बंद असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या एका समाजसेवी संस्थेमध्ये आहोत। खरं तर स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून दररोज 100 पेक्षा अधिक निराधार लोकांना आणि वयोवृद्ध लोकांना जेवणाचे डबे हे पोहोचवतात। खरं तर अन्य ठिकाणी परिस्थिती ही वाईट असताना इथे सेवा मात्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणचे काही पदाधिकारी देखील आपल्या सोबत आहेत। मॅडम, काय सांगाल, गॅसचा तुटवडा जाणवतोय, कशा पद्धतीने तुम्ही ही निराधार योजना सुरू ठेवलाय? आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी 10 ऑगस्ट 2019 ला ही योजना सुरू केलेली आहे। तर ही आत्मतृप्ती योजना जी स्कीम आहे त्यावेळेला आम्ही 2 वेळचा डबा आपल्या 2-3 मामामार्फत 2 गाड्या पण ठेवलेल्या आहेत, त्यांच्या मार्फत घरपोच दिल्या जातात। रोज 110, त्याच्यात थोडं कमी जास्त असं होतं, पण 110 हे आमचं टार्गेट आहे। जे निराधार आहे, वृद्ध आहेत, 60 वर्षावरील लोक आहेत, त्यांना आम्ही घरपोच हा डबा 2 वेळचा देतो। सध्या गॅसचा प्रचंड तुटवडा सुरू आहे, कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे? आता गॅसचा तुटवडा आहे हे आम्ही जाणतोच आहे, पण आम्हाला डब्बा काही बंद करायचं नाहीये। ही योजना आम्हाला अखेरपर्यंत चालूच ठेवायची आहे। जेव्हा कोरोना ही महामारी होती तेव्हा पण आम्ही ठेवलेलं आहे आणि आता पण ठेवणार आहोत। आता गॅस आमचं शेवटचं आहे, हे जर संपलं तर आम्ही चुलीची व्यवस्था करणार आहे। कॅमेरामन प्रवीण नक्कासह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।